नमस्कार मंडळी, मी जयश्री तुमचं सुनंदा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ते बघू। त्यासाठी मी घेतलेला आहे पिझ्झा बेस, चीज, बटर आणि टमाट्याचे असे बारीक बारीक काप केले, एक बारीक चिरलेली मिरची, ऑर्गेनो, शिमला मिर्च आणि मक्याचे दाणे काढून घेतले, पिझ्झा सॉस घेतलाय आणि चिली फ्लेक्स। चला तर आता आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करू। पिझ्झा बेसवर पहिले आपण बटर लावून घेऊ। हे बघा, मस्त अशा प्रकारे बटर लावून घेतलंय पूर्ण बेसवर। आता आपण पिझ्झा सॉस लावू। बटर लावलं तशाच प्रकारे पिझ्झा सॉस पण लावून अशा प्रकारे मस्त पिझ्झा सॉस लावून घेऊ आपण। आता आपण त्यावर टमाट्याचे चिरे कापले, हे बघा मस्त अशा प्रकारे टमाट्याचे चिरे लावून घेतले। आता शिमला मिरची बारीक तुकडे ते पण तशाच प्रकारे ठेवून घ्यायचे। आता आपण हे मक्याचे दाणे ते पण तशाच प्रकारे ठेवून देऊ। हे बघा, अशा प्रकारे मी मक्याचे पूर्ण दाणे असे लावून दिले। आता त्यावर आपण बारीक चिरलेली एक मिरची कापलेली आणि आता आपण चीज टाकून घेऊ। हे बघा, मस्त अशा प्रकारे पूर्ण चीज असं पसरवून दिलंय पिझ्झा बेसवर। आता त्याच्यावर ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ। हे बघा, इथं मस्त तावा ठेवलाय मी आणि तावा तापलाय, त्याच्यावर थोडं बटर लावणार आहे आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत आपण झाकून ठेवू। हा बघा, किती मस्त अशा प्रकारे आपला पिझ्झा तयार आहे 5 ते 7 मिनिटात। तुम्ही पण अगदी सोप्या पद्धतीत घरच्या घरी बनवू शकता तशा प्रकारे पिझ्झा। फक्त 10 मिनिटात बनणारा पिझ्झा। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा। थँक्यू।